Hello everyone. So superposition of waves exercise स्टार्ट करू आपण क्वेश्चन नंबर 10 पासून. क्वेश्चन नंबर 10 to 24 आपले न्यूमेरिकल्स आहेत. त्या आधीचे क्वेश्चन्स थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत आणि MCQचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी. सो क्वेश्चन नंबर 10 पासून मी स्टार्ट करते. क्वेश्चन नंबर 10चं गिवन लिहिलेलं आहे इथं. क्वेश्चन्स टेक्स्टबुक उघडून टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन रीड करा पहिले काय आहे तर, आणि गिवन व्हॅल्यूज बघायला लिहिलेलं आहे. ॲक्च्युली क्वेश्चन जो आहे तो आहे वेव्स ऑफ a frequency 500 Hz is traveling with the speed of 350 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला काय दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी आहे 500 Hz आणि स्पीड दिलेली आहे 350 मीटर पर सेकंड. स्पीड आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि आपल्याला फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स असे दोन क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन फर्स्ट दिलेला आहे, व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू डिस्प्लेसमेंट ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ 1 मिली सेकंड अपार्ट. म्हणजे एक वेव पोहोचली आणि दुसरी वेव 1 मिली सेकंड नंतर पोहोचली, तर त्यांच्यामधला फेज डिफरन्स काय राहील असं विचारलं आहे. म्हणजे टाईमचा डिफरन्स दिलेला आहे आणि फेजचा डिफरन्स विचारला आहे. आणि सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यातलाच, तो आहे व्हॉट विल बी द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स विच आर 45 आउट ऑफ फेज ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाईम. म्हणजे दोन वेव पोहोचल्या तर दोन वेवमध्ये जो फेज डिफरन्स आहे तो 45चा आहे, तर त्यांच्यामध्ये पाथ डिफरन्स काय राहील, डिस्टन्सचा डिफरन्स म्हणजेच पाथ डिफरन्स काय राहील. तर असे हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. गिवनमध्ये फ्रिक्वेन्सी आहे 500 हर्ट्स आणि वेलॉसिटी आहे 350 मीटर पर सेकंड. दोघं SI मध्ये दिलेलं आहे, कन्वर्ट करायची गरज नाही. विचारलं काय बघा, पहिला क्वेश्चन आहे फेज डिफरन्स डेल फाय. डेल फाय मीन्स फेज डिफरन्स. अँगलचा डिफरन्स किती, जेव्हा टाईमचा डिफरन्स 1 मिली सेकंड असेल. 1 मिली सेकंड, आणि 1 मिली सेकंडला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल 1 × 10⁻³ सेकंडमध्ये. ठीक आहे, मिलीला कन्वर्ट केलं, मिली म्हणजे -3. आणि दुसरा क्वेश्चन असा विचारलेला आहे, व्हॉट इज द पाथ डिफरन्स, म्हणजे डिस्टन्सचा डिफरन्स विचारलेला आहे. डिस्टन्समध्ये काय फरक असेल दोन वेव्सच्या, जेव्हा त्यांच्यामधला अँगलचा म्हणजे फेज डिफरन्स आहे 45 डिग्री. तर 45 डिग्रीला आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करू. 45 × π/180 इज इक्वल टू किती, 45 1 जा 45 4 जा, सो π/4 येत असते, सगळ्यांना माहिती आहे रेडियनमध्ये. सो फेज डिफरन्स दिलेला आहे, पार्ट डिफरन्स विचारलेला आहे आणि टाइम डिफरन्स दिलेला आहे, फेज डिफरन्स विचारलेला आहे. तर टाइम आणि फेजमध्ये काय नेमकं रिलेशन आहे, टाइम आणि फेजमध्ये रिलेशन काय आहे आणि पाथ आणि फेजमध्ये रिलेशन काय आहे हे पहिले आपण समजून घेऊ. बघा, हे फार इम्पॉर्टंट आणि खूप कामाचं आहे. याच्यावर कुठलाही प्रश्न आला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. सपोज ही एक वेव्ह आहे आणि ही जी एक सायकल कंप्लीट झालेली आहे, सपोज एक ट्रॅव्हलिंग वेव्ह आहे, कंटिन्यू ट्रॅव्हल करते, पण ही तिची एक कंप्लीट सायकल आहे. ते एका सायकलची जी लेंथ राहते त्याला काय म्हणत असतो आपण, वेव्ह लेंथ, लॅम्बडा. बरोबर आहे. आणि या एका लेंथला ॲनालॉगस म्हणजे त्याचा अँगल किती कव्हर केला या वेव्हनी, डिस्टन्स एवढं कव्हर केलं लॅम्बडा. तर अँगल किती कव्हर झाला, तर हा 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 आणि 360 म्हणजे 2π. सो एका वेव्हलेंथला, एका वेव्हच्या लेंथला अँगल किती असतो, 2π. तसंच एक वेव्ह जर कंप्लीट एक वेव्ह झाली, एक सायकल कंप्लीट झाली, तर तिला टाइम किती लागतो, तर कॅपिटल T. सो एका सायकलचा टाइम म्हणजे कॅपिटल T आणि एका सायकलचा अँगल म्हणजे 2π. तसंच एका सायकलचा अँगल म्हणजे 2π, तर एका सायकलची लेंथ काय असते, लॅम्बडा. ते तिघं एकमेकांशी अनालॉगस आहेत. तर या तिघांसोबत आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. पहिलं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे या दोघांचं, टाइमचं आणि फेजचं, आणि दुसरं रिलेशन दिलेलं आहे या दोघांचं, फेजचं आणि पाथचं, म्हणजे लेंथचं आणि अँगलचं. सो याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची पक्की, की हे आहे ना एकमेकांना अँगलॉगस असतात. एक वेव्हलेंथ म्हणजे अँगल किती डिग्री, 2π. तसंच मधलं जर एखादा डिस्टन्स दिलेला आहे, सपोज x डिस्टन्स, तर या x डिस्टन्सचा अँगल किती, तर तो नक्कीच डिस्टन्स लॅम्बडापेक्षा कमी आहे, तर अँगल पण 2π पेक्षा कमी असला पाहिजे. म्हणजे रिलेशन काय असतं, डायरेक्ट. आणि एका सायकलला टाइम लागला सपोज 5 सेकंद, तर अर्ध्या सायकलला किती वेळ लागला असेल, ऑब्व्हियसली अँगल कमी होणार, 2πचा अँगल 1π होणार, तर टाइम पण 5 सेकंदपेक्षा कमी लागणार. म्हणजे यांचे रिलेशन काय असतं, डायरेक्ट. सो डायरेक्ट रिलेशन असेल. सो फर्स्ट क्वेश्चन विचारला आपल्याला की फेज डिफरन्स काढा जर टाइम डिफरन्स एवढा आहे, तर हे तुम्हाला रिलेशन डायरेक्ट माहीत असायला पाहिजे की 2π अँगल असेल आणि अँगलचा डिफरन्स विचारला असेल डेल फाय इज इक्वल टू काय, तर रिलेशन डायरेक्ट असल्यामुळे 2π एक कंप्लीट सायकल आहे, तर टाइम पण एक कंप्लीट सायकलचा घ्यायचा आहे, कॅपिटल T. आणि हा एक मधला अँगल आहे कुठला तरी,
इथला वगैरे, तर इथून इथपर्यंतचा टाइम पण आपल्याला कळायला लागेल आणि तो टाइम आहे डेल टी. याला म्हणतात टाइम डिफरन्स आणि हा आहे कम्प्लीट वेव्हचा टाइम. याला म्हणतात अँगल डिफरन्स आणि हा आहे कम्प्लीट वेव्हचा अँगल. सो कम्प्लीट वेव्हच्या अँगल समोर कम्प्लीट टाइम घ्यायचा आणि एक अँगलच्या डिफरन्स समोर टाइमचा डिफरन्स घ्यायचा. आता आपल्याला काढायचं काय, तर आपल्याला ही खालची क्वांटिटी काढायची. खालची क्वांटिटी काढायची आहे तर या फॉर्म्युला आपण असं उलटं करून डेल फाय अपॉन 2π इज इक्वल टू डेल टी अपॉन टी, आणि हा 2π इकडे मल्टिप्लायला गेला की डेल फाय इज इक्वल टू डेल टी अपॉन टी इंटू 2π. बस व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर काढा. टाइम तर आपल्याला दिलेला नाही आहे, पण हे तुम्हाला माहीत पाहिजे की टाइम इज रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजे 1/500 आहे. तर टाइमच्या जागी आपण 1/500 पुट केले तर 1 डेल टी अपॉन टी, आणि टीची व्हॅल्यू 1/500, तर 500 वर जातील. आणि डेल टी किती आहे तर 1 मिली सेकंद आहे. 1 × 10⁻³ इंटू 2π अपॉन टाइम. टाइम आहे 1/500. 1/500 वाले 500 वर चालले जातील. सो काय होणार, 1 × 10⁻³ 10⁻³ इंटू 2 × π इंटू हे 500 वर गेले तर 500 इंटू 2 किती, 500 इंटू 2 1000. 1000 म्हणजे 10⁻³ हे -3, हे एकमेकांसोबत कॅन्सल होऊन 10⁻³ आणि 2 × 500 होतात 1000. 1000 म्हणजे 10⁻³ हे एकमेकांसोबत कॅन्सल होऊन उरते फक्त पाय मल्टिप्लाय बाय पाय. सो डेल फाय फेज डिफरन्स किती, तर डेल फाय इज इक्वल टू पाय. सो फर्स्ट आन्सर आपलं येणार इथं डेल फाय इज इक्वल टू पाय रेडियन. अँगल डिफरन्स कितीचा तर पाय रेडियनचा. हे झालं फर्स्ट आन्सर. सेकंड आन्सर ही सेम असंच करायचं आहे. आता तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन नंबर बी हा क्वेश्चन नंबर ए होता आपला. क्वेश्चन नंबर बी मध्ये रिलेशन कोणाला दिलेलं आहे, अँगलचं आणि पाथ लेंथचं. एक कम्प्लीट सायकलचा अँगल 2π, तसं कम्प्लीट वेव्हची लेंथ आहे लॅम्बडा. सो मधला जर तुम्हाला अँगल दिलेला असेल की 45 डिग्रीला पाथ किती, 45 डिग्रीचा अँगल किती, तर 45 डिग्रीचा अँगल कम्प्लीट 2π रेडियनचा अँगल आहे लॅम्बडा. तर π/4 1/4 ऑफ लॅम्बडा, 1/4 ऑफ पाय, π/4चं म्हणजे एवढं 90च्या पण हाफ 45 इथपर्यंत जो अँगल आहे या अँगलचं लेंथ किती, हे डिस्टन्स म्हणजे आपल्याला डेल एक्स काढणं आहे. ओके, डेल एक्स काढणं आहे, डेल फाय दिलेलं आहे. सेम रिलेशन आहे. सो डेल काय काढायचं आपल्याला, डेल एक्स हे एक छोटंसं डिस्टन्स आहे, त्यासाठी एक कम्प्लीट वेव्हचं डिस्टन्स घेऊ लॅम्बडा इज इक्वल टू, आता छोट्यासमोर छोटासा अँगल म्हणजे डेल फाय, त्याच्या खाली आपण कम्प्लीट अँगल घेऊ 2π, एका वेव्हचा अँगल 2π. ठीक आहे, कम्प्लीट वेव्ह समोर कम्प्लीट अँगल आणि छोट्याशा डिस्टन्स समोर छोटासा अँगल डेल. सो डेल एक्स काढणं आहे तर लॅम्बडा वर जाणार. डेल एक्स इज इक्वल टू डेल फाय अपॉन 2π मल्टिप्लाय बाय लॅम्बडा. तर लॅम्बडा दिलेला नाही आहे, लॅम्बडासाठीच तर आपल्याला हे दिलेलं आहे व्ही आणि एन. ॲज वी नो व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, लॅम्बडा इज इक्वल टू व्ही बाय एन. सो डेल एक्स काय होणार, डेल एक्स इज इक्वल टू डेल फाय अपॉन 2π मल्टिप्लाय बाय व्ही बाय एन. बस व्हॅल्यू पुट करा. डेल फाय किती आहे 45 डिग्री, 45 डिग्रीला रेडियनमध्ये कन्वर्ट केलं तर ते असते π/4. सो डेल फाय जागी π/4 पुट केले तर 4 खाली येणार, 4 × 2π बेसला. वरती वेलॉसिटी आहे 350 है ना, 350 मीटर पर सेकंड आणि फ्रिक्वेन्सी आहे 500 हर्ट्ज. 0 0 कॅन्सल, हे 4 to the 8 π कॅन्सल. सो इथे येणार 35 डिवायडेड बाय 4 × 50. याला लेस करू आपण, फाईन लेस करू शकतो. 5 7 जा, 5 10 जा, ते जाणार 7/40. सॉरी 2 पण राहिलं इथं, 2 4 जा, इथं 8 होती आणि 8 10 जा 80. आणि 80 ने जर 7 ला डिवाइड केलं 0.087 असं तुमचं मीटरमध्ये आन्सर येणार डेल एक्स. आणि डेल एक्सला जर सेंटीमीटरमध्ये केलं तर 2 पॉईंट रिमूव्ह केले तर 8.75 सेंटीमीटर है ना. 2 पॉईंट रिमूव्ह केलं तर -2 येणार. -2 म्हणजे काय असते, सेंटी. तर हे तुमचा क्वेश्चन नंबर 10चा आन्सर. ठीक आहे. सो फेज डिफरन्स दिला, टाइम डिफरन्स दिला आणि फेज डिफरन्स विचारला आहे. आणि इथं फेज डिफरन्स दिलेला आहे आणि लेंथचा डिफरन्स, डिस्टन्सचा डिफरन्स विचारला आहे. सो ते एका वेव्हसोबत कम्पेअर केलेलं आहे छोट्याशाला.
असा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघू क्वेश्चन नंबर 11 आता काय आहे ते. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोट डाऊन करा नोटबुकमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 आहे, अ साऊंड वेव्ह इन अ सर्टन फ्लुइड मीडियम इज रिफ्लेक्टेड ॲट अन ऑब्स्ट्रॅकल टू फॉर्म अ स्टँडिंग वेव्ह. एक साऊंड वेव्ह आहे, ट्रॅव्हल करते आहे एका फ्लुइड मीडियममधनं आणि समोर जाऊन ती स्ट्राईक झाली डेन्सर मीडियमवर आणि तिकडनं रिफ्लेक्ट झाली. सो रिफ्लेक्ट होताना मग तिने जाणारी वेव्ह, रिफ्लेक्ट होऊन येणारी वेव्ह, दोन्ही वेव्ह मिळून त्या फॉर्म केली आहे स्टँडिंग वेव्ह. तर स्टँडिंग वेव्ह फॉर्म झाली तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स, नोड डिस्प्लेसमेंट 0 असते. दोन नोडमधलं अंतर दिलेलं आहे त्यांनी 3.75 सेंटीमीटर आणि वेलॉसिटी दिलेली आहे 1500 हर्ट्स. वेलॉसिटी दिली आहे 1500 मीटर पर सेकंद. वेलॉसिटी विचारली आहे. ठीक आहे, सो गिवन बघा लिहिलं इथं. दोन नोडमधला डिस्टन्स आहे 3.75 सेंटीमीटर. सेंटीमीटरला कन्वर्ट करावं लागेल मीटर पर सेकंडमध्ये, मीटरमध्ये. आणि वेलॉसिटी आपल्याला दिलेली आहे 1500 मीटर पर सेकंद. कन्वर्ट करायची गरज नाही. आणि फ्रिक्वेन्सी विचारली तर खूप जास्त सोपा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, एक वेव्ह आहे साऊंड वेव्ह आणि ती ट्रॅव्हल करत गेली. ठीक आहे, सपोज इथपर्यंत गेली, इथं स्ट्राईक होऊन जर रिटर्न आली तर तिने काय फॉर्म केली आहे, ते एक स्टँडिंग वेव्ह फॉर्म केली. मग स्टँडिंग वेव्ह फॉर्म केली म्हणजे त्याच्यामध्ये काय फॉर्म झाले आहेत, तर नोड आणि मध्ये काय फॉर्म झाले, अँटी नोड्स. आणि ते गिवन काय दिले आपल्याला, गिवन दिले आपल्याला नोडपासून तर नोडचं डिस्टन्स. नोडमधलं अंतर दिलं आहे म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला वेव्हलेंथ दिलेली आहे. कारण आपल्याला हे माहीत आहे की नोड टू नोड डिस्टन्स किती असते, ते असते λ/2. लॅम्बडाचा हाफ दिलेला आहे, त्याचा डबल केला की लॅम्बडा भेटते. लॅम्बडा आहे, वेलॉसिटी आहे, तर फ्रिक्वेन्सी तर निघतेच. खूप इझी क्वेश्चन आहे. नोडमधलं डिस्टन्स λ/2 असते, हे फक्त आपल्याला कन्फर्म माहीत पाहिजे. ठीक आहे, सो गिवन दिलेलं आहे आपल्याला डिस्टन्स बिटवीन नोड टू नोड, डिस्टन्स बिटवीन नोड टू नोड इज इक्वल टू काय असते, λ/2 आणि विच इज इक्वल टू दिलेले आपल्याला 3.75 सेंटीमीटर. याला कन्वर्ट केलं तर 3.75 इंटू 10⁻². आणि आणखी जर पॉईंट काढून टाकले तर येणार 375 इंटू 10⁻⁴ मीटर. ओके, ठीक आहे, सेंटीचे -2 आणि हे दोन पॉईंट रिमूव्ह केले त्याचे -2 टोटल होणार -4 मीटर. ठीक आहे, तर हे झाले 375 इंटू 10⁻⁴ मीटर λ/2. तर लॅम्बडा किती, सो लॅम्बडा इज इक्वल टू हा 2 मल्टिप्लाय जाणार, 2 इंटू 375 इंटू -4. सो 375 इंटू 2 किती होणार, 2 5 10, कॅरी 1, 14 प्लस 1 15, कॅरी 1, 2 3 6 प्लस 1 7, 750. ठीक आहे, मीटर. तर ही झाली वेव्हलेंथ 750 मीटर. आणि आपल्याला विचारलेली आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय असते, फ्रिक्वेन्सी असते n इज इक्वल टू v/λ. कारण v इज इक्वल टू n लॅम्बडा हे रिलेशन आपल्याला माहितीच आहे. v इज इक्वल टू n लॅम्बडा, तर n इज इक्वल टू काय होणार, v/λ. सो v दिलेली आहे 1500 हर्ट्स आणि लॅम्बडा आलेला आहे 750. कट करा. हे आहे इंटू 10⁻⁴ मीटर. सो हे राहिलं तर लिहायचं खाली 10⁻⁴ आहे, ते वरती जातील. हे कट झाले 75 2 जा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 2 आणि हे -4 वर गेले 10⁻+4. सो याला आपण आणखी लिहू शकतो 20 इंटू 10⁻³ विच इज ऑल्सो इक्वल टू 20 किलो हर्ट्स. फ्रिक्वेन्सी इज 20 किलो हर्ट्स. ओके, तर फार इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला इनडायरेक्टली त्यांनी लॅम्बडा दिलेला आहे, तर हे चेक करायसाठी की तुम्हाला माहिती आहे की नाही की बा नोडमधलं अंतर λ/2 असते. असंच ते नोड आणि अँटी नोडमधलं अंतरही देऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला नोड आणि अँटी नोडमधलं डिस्टन्स म्हणजे याच्याही अर्ध म्हणजे डायरेक्ट लॅम्बडाचा 1/4 λ/4 इज इक्वल टू ती व्हॅल्यू घ्यावं लागेल आणि 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथं जसं लॅम्बडासाठी आपण 2 ने मल्टिप्लाय केलं कारण की आपल्याला नोड टू नोड म्हणजे λ/2 दिलेला आहे. असं λ/4 ही देऊ शकतात. नोड अँटी नोड मध्ये एवढं डिस्टन्स आहे किंवा अँटी नोड मध्ये देऊ शकतात. तर त्यावेळेस तुम्हाला असंच घ्यायला लागेल λ/2 कारण की अँटी नोड टू अँटी नोड λ/2, नोड टू नोड पण λ/2, पण एक नोड आणि एक अँटी नोड काय असेल λ/4. सो काय दिलेलं आहे ते बघून त्याच्यावरून वेव्हलेंथ
आणि मग वेवलेंथवरनं काय निघते, फ्रिक्वेन्सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, क्वेश्चन नंबर 12 बघा. 2 sources of sound are separated by distance 4 meter. 4 meter and they both emit sound with the same amplitude and frequency of 330 Hz. बघा, दोन सोर्स आहेत साऊंडचे, एक इकडनं असेल इकडनं असेल, आणि त्या दोन सोर्समधला डिस्टन्स आहे 4 मीटर. 4 मीटरवर असे दोन सोर्स समोरासमोर ठेवलेले आहेत. इकडनं पण साऊंड येत आहे, इकडनं पण साऊंड येत आहे. ओके, आणि त्यांचे जे साऊंड वेव्ज येत आहे त्या दोन्ही साऊंड वेव्सची फ्रिक्वेन्सी सेम आहे, 330 हर्ट्स. ओके, 330 हर्ट्स फ्रिक्वेन्सी आहे आणि ॲम्प्लिट्यूड पण सेम आहे. म्हणते दे बोथ इमिट साऊंड ऑफ सेम ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी गिवन आहे 330 हर्ट्स, बट दे आर 180 आउट ऑफ फेज. ठीक आहे, इकडनं वेव अशी निघणार तर दुसरी वेव अशी निघणार आउट ऑफ फेजमध्ये, म्हणजे इकडनं क्रस्ट आहे तिकडनं ट्रफ निघत आहे बाहेर, आउट ऑफ फेज. ॲट व्हॉट पॉईंट बिटवीन द टू सोर्स विल द साऊंड इंटेन्सी बिकम मॅक्झिमम. इकडनं एक साऊंड वेव, तिकडनं एक साऊंड वेव येत आहे, इकडनं साऊंड वेव येत आहे, तिकडनं साऊंड वेव येत आहे आउट ऑफ फेजमध्ये. कुठंतरी जाऊन त्यांचे एकाचा क्रस्ट ट्रफवर ओव्हरलॅप होणार, कुठंतरी जाऊन दोघांचे क्रस्टवर क्रस्ट येतील, ट्रफवर ट्रफ येतील. ठीक आहे, सो ॲम्प्लिट्यूड सेम ओव्हरलॅप झाले, क्रस्ट ट्रफ तर इंटेन्सिटी वाढेल, आवाज मोठा येईल. आणि ज्या ठिकाणी एकाच्या क्रस्टवर दुसऱ्याचा ट्रफ येईल इंटेन्सिटी कमी होईल. ठीक आहे, इंटेन्सिटी कमी होईल म्हणजे नोड फॉर्म होणार. सो आपल्याला विचारलेलं आहे की असे कुठले पॉईंट्स आहेत, त्या पूर्ण 4 मीटरमधले असे कुठले पॉईंट्स आहेत जिथे आपल्याला मोठा आवाज ऐकायला येणार, म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला अँटीनोड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. सो अँटीनोड्स विचारलेले आहेत, अँटीनोडच्या पोझिशन्स विचारलेल्या आहेत. ठीक आहे, असा क्वेश्चन आहे बघा. गिवन लिहिलेलं आहे की डिस्टन्स बिटवीन टू सोर्स 4 मीटर आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला, फक्त ॲम्प्लिट्यूड नाही दिलेला आहे, आणि वेवलेंथसुद्धा नाही दिलेली आहे. वेवलेंथ काढण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट फ्रिक्वेन्सी आणि वेलॉसिटी लागेल. वेलॉसिटी तर फ्रिक्वेन्सी तर दिलेली आहे आपल्याला 330, पण वेलॉसिटी ऑफ द साऊंड दिलेली नाही आहे. तर साऊंडची वेलॉसिटी दिलेली नाही आहे, मीडियम एअर आहे, तर आपण अज्युम करू शकतो की बॉ साऊंडची स्पीड काय असू शकते. तर आपण जास्त कॉम्प्लिकेशनमध्ये न जाता आपण कन्सिडर करू 300 समथिंग स्पीड राहते साऊंडची, 340च्या जवळपास. तर आपण कन्सिडर करू की स्पीड ऑफ द साऊंड विल बी 330s, कारण की आपल्याला फ्रिक्वेन्सी 330 दिलेली आहे आणि 330-340च्या रेंजमध्ये आपली वेलॉसिटी ऑफ साऊंड असते. डिपेंड करते की डेन्सिटी कशी आहे मीडियमची, त्यानुसार ती थोडीफार व्हॅरी होत राहते. सो आपण अज्युम करू शकतो की वेलॉसिटी 330 असेल आणि याच्या बेसिसवर आपण वेवलेंथ काढू शकतो. वेवलेंथ अज्युम करायचं बेटा, इथं दिलेलं नाही आहे, तुम्हाला द्यायला हवं होतं, दिलेलं नाही आहे. तर वेलॉसिटी साऊंडची आपण अज्युम करू एअरमधली 330, आणि त्याच्या बेसिसवर वेवलेंथ मिळेल आपल्याला v = n लॅम्बडा. तर लॅम्बडा = v/n. तर v/n = v पण 330 आणि n तर आपल्याला दिलेलंच आहे 330. सो 330 डिवायडेड बाय 330 = 1 मीटर, ही मिळाली आपल्याला वेवलेंथ. आता वेवलेंथ जर 1 मीटर आहे आणि दोन सोर्समधलं डिस्टन्स जर 4 मीटर आहे, तर अशा किती वेव फॉर्म होतील. एका वेवची लेंथ 1 मीटर आणि 4 मीटरचं डिस्टन्स आहे, तर अशा 1, 2, 3 आणि 4 1-1 मीटरच्या अशा 4 वेव्स तयार होतील. ठीक आहे, तर सपोज करू आपण इथं एक सोर्स आहे साऊंडचा. ठीक आहे, दुसरा सोर्स इथं आहे साऊंडचा, स्पीकर सपोज, आणि या दोन सोर्समधलं डिस्टन्स, टोटल डिस्टन्स इज 4 मीटर. सपोज 4 मीटर, 1, 2, 3 आणि 4 मीटर डिस्टन्स आहे. हा आहे सेंट्रल पॉईंट, आणि सपोज याची व्हॅल्यू आहे डिस्टन्स सेंटर पॉईंट 0 डिस्टन्सवर आहे सेंटर, आणि इकडनं मग हा सोर्स 2 मीटरवर, इकडनं हा सोर्स 2 मीटरवर. आणि आपल्याला माहीत आहे की एका वेवची लेंथ 1 मीटर आहे, तर जी वेव जाणार आहे इकडनं ती किती सायकल कंप्लीट करेल इथपर्यंत, तर 4 सायकल, आणि इकडचा पण साऊंड किती सायकल कंप्लीट करेल, 4 सायकल, कारण की एका सायकलची लेंथ 1 मीटर आहे आणि टोटल डिस्टन्स आहे 4 मीटर. तर सपोज ही एक सायकल कंप्लीट झाली, एक सेकंड सायकल, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे, तर ही जी वेव निघालेली आहे ही इकडनं वर निघाली, तर ही आउट ऑफ फेजमध्ये इकडनं निघणार अशी. अशी काहीतरी आपण एक इमॅजिनरी डायग्राम तयार करू. अशी एक स्टेशनरी वेवची डायग्राम तयार होणार, आणि त्यामध्ये हा जो आपला x = 0 वाला पॉईंट आहे, हा एक नोड फॉर्म होणार. नोड 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 नोड
नोड नोड नोड अशा आपल्या टोटल 8 वेव तयार होतील आणि 8 वेवचे 4 वेव्स आणि 4 वेव्सचे 8 लूप्स फॉर्म होतील. या 1 2 3 4 5 6 7 8 लूप्स. सपोज हे डिस्टन्स आहे x इज इक्वल टू 0 सेंट्रल पॉईंट. ठीक आहे, दिस इज सेंटर पॉईंट बिटवीन द टू सोर्सेस. तर आपल्याला विचारलेलं आहे मॅक्झिमम साऊंड. मॅक्झिमम साऊंड मीन्स काय, तर अँटीनोड, अँटीनोडच्या पोझिशन. तर हा जो पॉईंट आहे हा असणार आहे आपला फर्स्ट अँटीनोड A1, हा असणार आहे सेकंड अँटीनोड A2, हा जो आहे हा थर्ड अँटीनोड आणि हा आहे फोर्थ अँटीनोड. ठीक आहे, तुम्ही याला म्हणू शकता A3 आणि A4. सिमिलरली या साईडनं पण तसेच, या x इज इक्वल टू 0 नंतरचा हा या नोड नंतरचा पहिला अँटीनोड A1 फ्रॉम लेफ्ट साईड, हा A2, A3 आणि हा A4. तर ह्या पोझिशन्स आहेत मॅक्झिमम साऊंडच्या. तर ह्या 0 डिस्टन्सपासून किती अंतरावर आहे, तर हे एक डिस्टन्स असणार आहे, हे एक डिस्टन्स असणार आहे A2चं, हे डिस्टन्स असणार आहे A3चं थर्ड अँटीनोडचं आणि हे डिस्टन्स असणार आहे फोर्थ अँटीनोडचं. बरोबर आहे. तर हे डिस्टन्सेस काढायचे आहेत आपल्याला. हे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह येतील. सिमिलरली इकडचे डिस्टन्सेस घ्या, हे फर्स्ट अँटीनोडचं, हे सेकंड अँटीनोडचं, हे थर्ड आणि हे फोर्थ. तर हे असे डिस्टन्सेस आपल्याला फाइंड आउट करणं आहे. तिथं आपण आणि हे एक तर तुम्हाला लक्षात आलं असेल की हे जो A1 अँटीनोड आहे हा सेम डिस्टन्सवर असणार आहे λ/4. ठीक आहे, कारण की हा नोड आहे आणि हा आहे अँटीनोड. नोड टू अँटीनोड डिस्टन्स किती असते, λ/4. हे पण डिस्टन्स λ/4. फक्त हे जे आहे हे प्लस λ/4 पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला असल्यामुळे आणि हे निगेटिव्ह एक्सला असल्यामुळे मायनस λ/4. त्यामुळे आपण इथं काढू शकतो की पहिला जो अँटीनोड आहे, नोडपासूनचा पहिला अँटीनोड याचा डिस्टन्स किती. सो A1 फर्स्ट अँटीनोड, फर्स्ट मॅक्झिमम साऊंड, तो प्लस साईडचा असो की मायनस साईडचा असो, या साईडचा असो की या साईडचा असो, दोन्हीही पहिल्या अँटीनोडचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर हे किती आहे, हे λ/4 असते. कारण की हा आहे आपला सगळ्यात पहिला नोड आणि त्याच्यानंतरचा पहिला अँटीनोड आणि एक नोड एक अँटीनोड म्हटलं डिस्टन्स असेल λ/4 आणि लॅम्बडा तर आपला 1 आहे. सो 1/4. सो A1 इज इक्वल टू किती मिळणार, 1/4 म्हणजे किती 0.25 मीटर. कुठला कोणतं, प्लस की मायनस, तर दोन्ही साईडचं. इकडे तेवढंच आहे आणि इकडे तेवढंच आहे. बरोबर आहे. तेच तुम्ही A2ची पोझिशन बघा, सेकंड अँटीनोडची पोझिशन जर बघाल तर ही सेकंड अँटीनोडची पोझिशन आहे प्लस आणि ही आहे मायनस. पण किती, तर किती इथं येणार एक λ/4 आणि हा येणार आपला 3 λ/4. ठीक आहे, λ/4. मग परत नोड टू अँटीनोड λ/4, परत नोड टू अँटीनोड λ/4, असे 3 λ/4. सो A2ची पोझिशन होणार आहे 3 λ/4 म्हणजेच 3 × 1/4 म्हणजेच किती, तर A2 इज इक्वल टू येणार प्लस ऑर मायनस 3/4 किती असते 0.75 मीटर. सिमिलरली A3 म्हणजे बघा किती नोड अँटीनोड फॉर्म होतील, 1 2 3 4 आणि 5 λ/4. सो हे होणार आहे 5 λ/4 म्हणजेच 5/4, कारण की लॅम्बडाची व्हॅल्यू 1 आहे. 5/4 किती असते 1.25. सो A3 इज इक्वल टू किती, A3 तर दोन्ही साईडला आहे ना, इकडे पण A3 आहे आणि इकडे पण A3 आहे. इकडचा A3 प्लस, इकडचा A3 मायनस, तो पण काय येणार प्लस मायनस 1.25 मीटर फ्रॉम द सेंटर. आणि A4 काय, A4साठी किती λ/4 कंप्लीट झाले, हे नोड टू अँटीनोड, 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 असे किती येते 1 2 3 4 5 6 7 7 λ/4 म्हणजे 7/4. सो A4 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस म्हणजे दोन्ही साईडचा λ/4 7 λ/4 इज इक्वल टू 1.75 मीटर. अशा तुमच्या 4 पोझिशन येतील, A1 A2 A3 आणि A4 प्लस मायनस म्हणजे सेंटरपासनं दोन्ही साईड्स. ओके, सेंटरपासनं दोन्ही साईडचं असा हा क्वेश्चन आहे. आणि या प्रकारे तुम्हाला तो सॉल्व करावा लागेल. डायग्राम काढून थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल की असं असं आहे. सेंटरला आपण 0 डिस्टन्स घेतला तर 0 सेंटरपासनं एक इकडे पहिला अँटीनोड, दुसरा अँटीनोड, म्हणजे हे पहिले अँटीनोड सेंटरपासूनचे दोघांचे अंतर सेमच आहे. याला घेतलं प्लस, याला घेतलं मायनस.
सो सेंटरपासनं हा 0.25 हाही 0.25. नंतर सेंटरपासनं जो सेकंड अँटीनोड आहे हा पण सेकंड अँटीनोड आहे फ्रॉम सेंटर, हा पॉझिटिव्हचा आहे, हा निगेटिव्ह साईडला आहे. या दोघांचे अंतर 3λ/4. या A3 म्हणजे थर्ड अँटीनोड ऑन बोथ साईड 5λ/4 आणि चौथे अँटीनोड जे आहेत ते आहे 7λ/4. लॅम्बडा 1 आहे. ठीक आहे. 1 कसा आला तर आपण अज्युम केलं की वेलॉसिटी 330 असेल. तर हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 12 कंप्लीट. ओके. क्वेश्चन नंबर 13 बघा. अ साऊंड वेव्स ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ 330 मीटर/सेकंड. साऊंड वेवची स्पीड दिलेली आहे. ठीक आहे. स्पीड ऑफ साऊंड वेव इज 330 मीटर/सेकंड अँड इफ देअर वेलॉसिटीज आर ऑल्सो आयडेंटिकल अँड इक्वल टू 540 हर्ट्स. फ्रिक्वेन्सी पण आयडेंटिकल आहे आणि दिलेली आहे 540 हर्ट्स. व्हॉट विल बी द फेज डिफरन्स. फेज डिफरन्स डेल फाय. अँगलमधला डिफरन्स विचारलेला आहे. डेल फाय अँगलमधला डिफरन्स विचारला आहे. जर एका सोर्सची जी एक सोर्स जो आहे तो 3.5 मीटरवर आहे आणि दुसरा सोर्स 3 मीटरवर आहे. ठीक आहे. व्हॉट विल बी द फेज डिफरन्स बिटवीन द वेव्स ॲट अ पॉईंट 3.5 मीटर फ्रॉम द वन सोर्स अँड 3 मीटर फ्रॉम द अदर सोर्स. तर एक पॉईंट आहे जो पॉईंट एका सोर्सपासनं 3.5 मीटरवर आहे आणि दुसऱ्या सोर्सपासनं 3 मीटरवर आहे. तर आपल्याला सपोज हा एक सोर्स आहे आपला, हा एक सेकंड सोर्स आहे आणि हा एक पॉईंट आहे. इकडनं वेव्ह येत आहे, इकडनं वेव्ह आयडेंटिकल वेव्ह येत आहे, इथे दोन भेटत आहे. हे जे दोन पाथ आहेत, दोन्ही साऊंड वेव्सचे जे पाथ आहेत ते पाथ आहे म्हणजे x1 इज 3.5 मीटर अँड x2 हा सेकंड पाथ हा आहे 3 मीटर. हा पाथ कमी आहे, हा पाथ जास्त आहे. तर पाथ डिफरन्स किती त्याला म्हणतात डेल एक्स. पाथ डिफरन्स बिटवीन द टू वेव्स डेल एक्स इज इक्वल टू x2 मायनस x1. सेकंड पाथमधलं मोठं म्हणजे दोन पाथचा डिफरन्स घ्यायचा आहे. जोही मोठा असेल त्यातनं छोटा मायनस. इथं x1 मोठा आहे. x1 मायनस x2 इज इक्वल टू 3.5 मायनस 3 इज इक्वल टू 0.5 मीटर और 1/2 मीटर. ठीक आहे. असं आपल्याला पाथ डिफरन्स दिलेला आहे आणि विचारलेला आहे फेज डिफरन्स. दोन पाथ दिलेले आहेत. डिफरन्स आपल्याला स्वतः घ्यावं लागेल. पाथ डिफरन्स दिलेला आहे, फेज डिफरन्स काढायचा आहे आणि त्याचं रिलेशन आपण क्वेश्चन नंबर 10 मध्येच बघितलेलं आहे. सो सॉल्व करू आपण. सपोज दिस S1 अँड S2 टू सोर्सेस अँड दिस द पॉईंट P. तर इकडनं एक वेव्ह गेली आहे, इकडनं एक वेव्ह गेली आहे. सपोज ही एक वेव्ह पोचली इथं, ही सेकंड वेव्ह पोचली इथं. हे जे डिस्टन्स आहे हे आहे x1 अँड दिस डिस्टन्स इज x2. सो पाथ डिफरन्स that is del x is equal to x1 minus x2 is equal to 3.5 minus 3 is equal to 0.5 meter or we can say 1/2 meter is del x. ठीक आहे. del x आहे, del phi काढायचं आहे. तर काय रिलेशन आहे तुम्हाला पहिले सांगितलं की del phi फेज डिफरन्स याला आपण लावून एका कंप्लीट सायकलचा अँगल घेऊ 2π इज इक्वल टू del x म्हणजे एक छोटंसं डिस्टन्स असं इज इक्वल टू कंप्लीट वेव्हचं डिस्टन्स. कंप्लीट वेव्हचं डिस्टन्स म्हणजे काय असतं लॅम्बडा. सो डेल फायचा फेज डिफरन्सचा एक कॉमन फॉर्म्युलाच आहे 2π/λ इंटू डेल एक्स. बरोबर आहे. 2π वर जाणार. 2π/λ हा एक फॉर्म्युलाच आहे, लर्नच करून ठेवायचा. फेज डिफरन्स इज इक्वल टू 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. डेल एक्स इज द पाथ डिफरन्स. सो पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. व्हॅल्यूज काय आहेत 2π/λ. आता लॅम्बडा काही आपल्याला डायरेक्ट दिलेला नाही आहे, पण लॅम्बडासाठी आपल्याला व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आपल्याला माहीत आहे v इज इक्वल टू n लॅम्बडा. सो लॅम्बडा इज इक्वल टू v/n. लॅम्बडा इज इक्वल टू v/n. तर याच्यामधला n आपण वर पाठवून देऊ शकतो आणि आणखी मल्टिप्लायला काय आपला डेल एक्स. सो काय होणार फॉर्म्युला 2π इंटू डेल एक्स इंटू n वरती आणि v सगळ्यांना डिवाइडला खाली. हा n अपॉनवाला वर गेला. आता बस व्हॅल्यू 2π इंटू डेल एक्स किती आहे आपला 0.5 टाकायचं असेल 0.5 टाका, पण 0.5 म्हणजेच हाफ होते, हाफ. सो हाफ टाकू आपण म्हणजे आपले 2 कॅन्सल करता येतील आपल्याला. इंटू n इज 540 अपॉन वेलॉसिटी इज 330. 0 कट, हा 2 आणि हा 2 कट. काय राहिलं आहे मग फक्त पाय इंटू 54 डिवायडेड बाय 33
आणि 54 डिवायडेड बाय 33 इज इक्वल टू 1.64 मल्टिप्लाय बाय पाय, and this is the answer given in your textbook. Del phi phase difference is 1.64 pi radian. Okay. जस्ट पाथ डिफरन्स दिलेला आहे, फेज डिफरन्स काढा. सोपा क्वेश्चन आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 14. 2 wire of same material and same cross sectional area are stretched on the sonometer. बघा स्टार्टिंगच काय दिलेली आहे, 2 वायर आहेत आणि दोन्ही वायरचं मटेरियल सेम आहे. मटेरियल सेम आहे म्हणजे इनडायरेक्टली डेन्सिटी सेम आहे. डेन्सिटी सेम आहे. ओके. आणि सेम क्रॉस सेक्शन सेम म्हणजे एरिया सेम. आता एरियाही सेम आहे आणि डेन्सिटी सेम आहे म्हणजे इनडायरेक्टली त्यांना म्हणायचं आहे लिनियर डेन्सिटी. जो स्मॉल एम राहतो आपला फ्रिक्वेन्सी, स्ट्रिंगच्या फ्रिक्वेन्सीचा जो फॉर्म्युला आहे 1/T/m, छोटा एम जो असतो, छोटा एम इज नथिंग बट लिनियर डेन्सिटी. आणि लिनियर डेन्सिटी डिपेंड करते डेन्सिटीवर, मटेरियलची डेन्सिटी आणि क्रॉस सेक्शनल एरियावर. सो मटेरियली सेम आहे म्हणते, एरियाही सेम आहे म्हणजे इनडायरेक्टली त्यांना सांगायचं आहे की लिनियर डेन्सिटी इज सेम. तो डायरेक्ट लिनियर डेन्सिटी सेम दिलेलं नाही आहे, थोडंसं घुमून फिरून म्हटलं आहे की डेन्सिटी सेम आहे, एरिया सेम आहे. तो डेन्सिटी आणि एरिया सेम आहे म्हणजेच काय सेम आहे, लिनियर डेन्सिटी. त्याचं टेन्शन नाही आहे. आपला स्मॉल एम जो आहे तो सेम आहे म्हणते. ओके. 2 वायर आहेत, दोन्ही वायरचा स्मॉल एम म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे, डेन्सिटी सेम आहे म्हणजे लिनियर डेन्सिटी सेम आहे. 1 वायर इज लोडेड विथ 1.5 kg. एका वायरला 1.5 किलो वजन लटकलेलं आहे आणि अनादर वायर इज लोडेड बाय 6 kg. ठीक आहे. एका वायरला जे टेन्शन क्रिएट केलं आहे ते 1.5 आणि सेकंड वायरला ते टेन्शन क्रिएट केलेलं आहे, टेन्शन T2ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 kg. टेन्शन वेगवेगळं असेल तर व्हायब्रेटिंग लेंथ कशा असतील असा क्वेश्चन आहे. So the vibrating length of the first wire is 60 centimeter. Find the vibrating length of second wire if the fundamental frequency of vibration is same as that of the second wire. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पण सेम आहे. रिलेशन विचारलेलं आहे आपल्याला व्हायब्रेटिंग लेंथ आणि टेन्शन. ठीक आहे. क्वेश्चन समजला का? बघा गिवन लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2 सोनोमीटर वायर, सोनोमीटर एक्सपेरिमेंटमध्ये एक वायर आहे ज्या वायरचा क्रॉस सेक्शन एरिया, सपोज 2 सोनोमीटर आहेत, दोघांची मटेरियल जे वायर जी वापरली आहे ती सेम वायर वापरलेली आहे म्हणजे M1 इज इक्वल टू M2. फक्त इथं जे टेन्शन क्रिएट केलेलं आहे हे 1.5 kg आणि इथं जे क्रिएट केलेलं आहे ते 6 kg वेट अटॅच केलेलं आहे स्ट्रिंगला. मग इथली व्हायब्रेटिंग लेंथ जी असणार आहे ही व्हायब्रेटिंग लेंथ आहे 60 सेंटीमीटर. तर इथली व्हायब्रेटिंग लेंथ काय असणार? ठीक आहे. L2 किती? जर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ज्या आहेत दोन्ही यांच्या, त्या दोन्ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशा आहेत? सेम. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम आहे तर व्हायब्रेटिंग लेंथ ज्या आहेत त्यांच्यामध्ये रिलेशन काय? बघा मटेरियल सेम आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम आहे, चेंज काय केलं? टेन्शन चेंज केलं. ही वायर थोडी सैल आहे, ही वायर खूप जास्त टाईट आहे. तर व्हायब्रेटिंग लेंथमध्ये काय फरक पडत असेल? जर टेन्शन इन्क्रीज केलं तर व्हायब्रेटिंग लेंथ इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार असं विचारलेलं आहे. बघू आता काय होते ते. त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे फॉर्म्युला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग N इज इक्वल टू काय असते? 1/2L √ T/m. Small m is the linear density which is equal for both the wire. Fundamental frequency also same. So आपल्याला गिवन आहे किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ बोथ वायर इज सेम. N1 इज इक्वल टू N2. सो N1चा पहिल्या वायरचा फॉर्म्युला, सेकंड वायरचा फॉर्म्युला लिहू आपण. इथे येणार 1/2L1 √ T1/m इज इक्वल टू 1/2L2 √ T2/m. इथे लक्ष द्या, मी लेंथला L1 वापरलं आहे, टीला T1, इकडे लेंथला L2, टीला T2, कारण की हे सेकंड वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि ही फर्स्ट वायरची. या दोन्ही याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सेम सांगितलेली आहे की लिनियर डेन्सिटी दोघांसाठी सेम आहे, म्हणून मी याला 1 2 लावलं नाही आहे. लिनियर डेन्सिटी कॅन्सल होऊन जाणार आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम असल्यामुळे मध्ये इक्वल टूचं साईन टाकून दिलेलं आहे की हा फॉर्म्युला आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट वायर, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड वायर आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम आहेत. N1 इज इक्वल टू N2 मध्ये, म्हणून काय आहे सेंटरला इक्वल टू.
दुसरी गोष्ट लिनियर डेन्सिटी पण सेम आहे त्यांची, डेन्सिटी आणि एरिया सेम असल्यामुळे. तर यमला 1 2 लावलं नाही आहे, कॅन्सल. आणि आणखी काय कॅन्सल होते तर हा 2 पण कॅन्सल, वरचा 1 पण कॅन्सल. मग काय उरलं आपल्याकडे? आपल्याकडे उरलेलं आहे √T1/L1 इज इक्वल टू √T2/L2. आणि आपल्याला काढायचं आहे हा L2 वर जाणार, T1 खाली येणार. सो L2/L1 इज इक्वल टू √T2/T1. बाकी L1 T2 T1 सगळं गिवन आहे, पुट करा आणि ॲन्सर घ्या. L2/L1 इज इक्वल टू √6/1.5. तर 1.5 मधला एक पॉईंट जर रिमूव्ह केला तर वरती एक 0 द्यावं लागेल आपल्याला. म्हणजे वरती होतील 16, खाली होतील 15. 60 डिवायडेड बाय 15 L2/L1. सो 15 1 15, 15 4 60. L2/L1 इज इक्वल टू √4 विच इज ऑल्सो इक्वल टू 2. बरोबर आहे. 15 1 15, 15 4 60, √4, 4चा स्क्वेअर रूट किती 2. सो L2 किती, न्यू व्हायब्रेटिंग लेंथ इज इक्वल टू ट्वाइस ऑफ द फर्स्ट व्हायब्रेटिंग लेंथ. सो न्यू लेंथ इज 2 times ऑफ फर्स्ट लेंथ. फर्स्ट लेंथ इज 60 सेंटीमीटर, 60. सो न्यू लेंथ इज 120 सेंटीमीटर विच इज ऑल्सो इक्वल टू 1.2 मीटर. ठीक आहे. बघा टेन्शन इन्क्रीज केलं, 1.5 kgचं 6 kg केलं, टेन्शन वाढवलं तर लेंथ पण वाढते. पहिली लेंथ होती 60 सेंटीमीटर, दुसरी लेंथ आली 120 सेंटीमीटर, डबल झाली. ठीक आहे. रिलेशन डायरेक्ट आलं आहे बघा, L2 समोर T2, L1 समोर T1. रूटचं रिलेशन आहे. सो आन्सर येते 1.2 मीटर. ओके. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 15. अ पाईप क्लोज ॲट वन एंड, पाईप क्लोज ॲट वन एंड क्लोज पाईप. ओके. वन एंड क्लोज पाईपची कंडिशन आठवली पाहिजे. वन एंड क्लोज पाईपमध्ये फक्त ऑड हार्मोनिक प्रेझेंट असतात. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर 100 तर फर्स्ट ओव्हरटोन 300, सेकंड ओव्हरटोन 500. ऑड हार्मोनिक्स, 100चे ऑड हार्मोनिक्स फक्त, ऑड मल्टिपल्स. ठीक आहे, ती कंडिशन आहे. तर फर्स्ट त्यांनी दिलेलंच आहे की वन एंड क्लोज पाईप आहे. ठीक आहे. प्रोड्यूस ओव्हरटोन ॲट द फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे. एक पाईप आहे, त्याचा वन एंड क्लोज आहे, तो ओव्हरटोन प्रोड्यूस करत आहेत आणि ओव्हरटोनच्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. आता ओव्हरटोन कितवा आहे तिने दिलेला, सेकंड ओव्हरटोन आहे की थर्ड आहे का फोर्थ आहे, काही दिलेलं नाही आहे. 3 ओव्हरटोन दिलेले आहेत. एक ओव्हरटोन दिला आहे, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 640. तो किती नंबरचा आहे, पहिला आहे दुसरा आहे काही सांगितलेलं नाही आहे. सो किती नंबरचा माहीत नसल्यामुळे आपण घेऊ त्याला NX नंबरचा. तुम्ही याला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, N1 N2 N3, पण आपल्याला माहिती नाही आहे तो किती नंबरचा ओव्हरटोन आहे. तो आपण घेतला आहे NX. एक्स नंबरचा ओव्हरटोन आहे 640 हर्ट्जचा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट ओव्हरटोन दिलेला आहे. तर नेक्स्ट आहे तर मग NX+1, म्हणजे त्याच्यानंतरचा नेक्स्ट ओव्हरटोन 896 हर्ट्ज. आणि त्याच्यानंतरचा नेक्स्ट, त्याहून नेक्स्ट तो दिलेला आहे NX+2 घेऊ आपण त्याला, इज 1152 हर्ट्ज. तर असे 3 ओव्हरटोन दिलेले आहेत की वन क्लोज पाईप can produce the overtones at the frequency of 640, 896 and 1152 hertz. Calculate the fundamental frequency. आणि या ओव्हरटोनच्या बेसिसवर आपल्याला काढायची आहे त्या पाईपची फंडामेंटल म्हणजे सगळ्यात लोएस्ट फ्रिक्वेन्सी काय असेल. आता आपल्याला जर माहीत असतं की हा फर्स्ट ओव्हरटोन आहे तर आपण इझिली फंडामेंटल काढली असती, कारण की आपल्याला माहीत आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी क्लोज पाईप आहे, क्लोज पाईपमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N असेल तर फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी ऑड मल्टिपल्स म्हणजे 3N आणि नंतर येणार आहे 5N, नंतर येणार आहे 7 times ऑफ N. तर आपल्याला जर त्यांनी म्हटलं की हा फर्स्ट ओव्हरटोन आहे, हा जो दिलेला आहे हा फर्स्ट ओव्हरटोन आहे, तर आपण डायरेक्ट काढू शकलो असतो. ठीक आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी निघाली असती की 3N इज इक्वल टू दिस 640, तर N इज इक्वल टू डिवाईड केलं असतं 3ने आणि आन्सर मिळालं असतं. पण त्यांनी सांगितलं नाही आपल्याला कुठला ओव्हरटोन आहे. मग कुठला ओव्हरटोन आहे सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे मग आपण जस्ट कंडिशन वापरू की ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन वन एंड क्लोज पाईप, इन वन एंड क्लोज पाईप. कंडिशन आहे ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट, दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N असेल तर नेक्स्ट फ्रिक्वेन्सी काय राहते 3 times ऑफ N, त्याच्यानंतरची
5 times of n, नंतर 7 times of n and so on. So this is our fundamental frequency and this is first overtone. This is our second overtone. हे सगळ्यांना माहिती आहे. हा थर्ड ओव्हरटोन आहे म्हणून, थर्ड हायर फ्रिक्वेन्सी आहे. तर इथं बघा तुम्ही लक्ष द्या, कुठल्याही दोन ओव्हरटोनमधला डिफरन्स जर तुम्ही घ्याल, कुठल्याही दोन, या 7n मधनं 5n म्हणजे थर्ड ओव्हरटोनमधनं सेकंड ओव्हरटोन मायनस करा, तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा डबल मिळेल. तुम्ही सेकंड ओव्हरटोनमधनं फर्स्ट ओव्हरटोन मायनस करा, तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची डबल मिळेल. ठीक आहे, तर तुम्हाला ट्वाईस एन मिळेल, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डबल मिळेल. तर मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण त्याच्यावरनं काढू शकतो. यांच्यात कुणाचाही मधला डिफरन्स घेसाल तुम्ही, कुठलाही कॉन्झिक्युटिव्हमधला डिफरन्स घेसाल तर तुम्हाला ट्वाईस एन मिळेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल n2 मायनस n1. ठीक आहे, हा जो आहे हा आहे आपला n1, हा आहे n2 आणि हा आहे n3. फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन. ठीक आहे, n1, n2 and this is our n3. So difference between any two overtone, difference between any consecutive overtone काय देते आपल्याला, इज इक्वल टू असते डबल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय भेटते का आपण करून पाहू. फॉर एक्झाम्पल n3 थर्ड ओव्हरटोनमधनं मायनस करू आपण सेकंड ओव्हरटोन. थर्ड ओव्हरटोनमधनं सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन काय आहे, थर्ड ओव्हरटोन आहे 7n, यातनं मायनस करा 5n. हा काय देते आपल्याला, ट्वाईस एन देते. म्हणजे ट्वाईस एन काय आहे, एन इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा काय भेटते आपल्याला, ट्वाईस. असं कुठल्याही दोन ओव्हरटोनचं सबट्रॅक्शन करणार तर तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डबल मिळेल. त्याला हाफ केले की तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी भेटून जाते. हेच एक्झाम्पल आपण इथं यूज करू. आपल्याकडे दोन ओव्हरटोन आहेत, एक आहे nx आणि एक आहे nx+1. सो हेच यूज करू आपण. nx+1 या ओव्हरटोनमधनं त्याच्या आधीचा nx मायनस करू, म्हणजेच 896 मधनं nx म्हणजे 640 मायनस करू तर आपल्याला ॲन्सर मिळेल ट्वाईस ऑफ n मिळायला पाहिजे. हे इक्वल टू काय असते, ट्वाईस n देते आपल्याला. तर ॲन्सर किती आले येतं, तर ॲन्सर येते याचं 6मधनं 0 गेला 6, 9मधनं हे गेले 5, 8मधनं 6, 256. पण 256 काय मिळालं आपल्याला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा डबल. आपल्याला हवी आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n फक्त, तर हा 2 डिवाईडला जाणार आणि फायनली 2n इज 256, देन n इज इक्वल टू 256/2. तो n इज इक्वल टू 128 हर्ट्स आणि ही मिळणार आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो आपल्याला हे माहीत पाहिजे की ऑड हार्मोनिक्सच प्रेझेंट असतात क्लोज पाईपमध्ये. n फंडामेंटल तर पहिला ओव्हरटोन येणार थ्राईस n, दुसरा ओव्हरटोन 5th n, तिसरा ओव्हरटोन 7n. आणि कुठल्याही दोन ओव्हरटोनमधला जो डिफरन्स असते तो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या डबल असतो. ठीक आहे, डिफरन्स बिटवीन एनी टू ओव्हरटोन कॉन्झिक्युटिव्ह एका पाठोपाठ येणाऱ्या ओव्हरटोनमधला डिफरन्स हा किती असतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या डबल असतो. सो सबट्रॅक्ट जर केलं या 1152 मधनं हे 890 सबट्रॅक्ट केले तरी चालतात, तिथे तुम्हाला 256च येणार ॲन्सर. आणि 256चे हाफ केले तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळणार. तुम्ही याच्यातनं याला मायनस करा का याच्यातनं याला मायनस करा, 256च मिळेल. पण हे आहे ट्वाईस n, हे पण काय आहे ट्वाईस n. आपल्याला हवा n, तर हा 2 इकडे डिवाईडला पाठवून द्या, तुम्हाला तुमचा ॲन्सर n इज इक्वल टू 128 हर्ट्स भेटून जाईल. ठीक आहे, असा हा सिम्पल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 15. ओके, क्वेश्चन नंबर 16 बघा. अ स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्यूस इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड. पाईपचे बोथ एंड ओपन आहेत. ठीक आहे, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ओपन इन पाईप. स्टँडिंग वेव्ह प्रोड्यूस झालेली आहे आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे 300 हर्ट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ द ट्यूब, ट्यूबची लेंथ काढा आणि वेलॉसिटी दिलेली आहे ब्रॅकेटमध्ये 340 मीटर/सेकंड. खूप सोपा क्वेश्चन आहे. जस्ट सांगितलं आहे की कुठला पाईप आहे, बोथ एंड ओपन पाईप आहे म्हणते. मग बोथ एंड ओपन पाईप आहेत, आपल्याला माहिती आहे बोथ एंड ओपन पाईपमध्ये ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर 100 असेल तर फर्स्ट ओव्हरटोन 200, सेकंड ओव्हरटोन 300, थर्ड ओव्हरटोन 400, म्हणजे सगळेच 100चे सगळे मल्टिपल प्रेझेंट राहतील. ठीक आहे, तर त्याचा फॉर्म्युला जो आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा n इज इक्वल टू v/2l. लेंथ विचारलेली आहे, वेलॉसिटी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आणि वेलॉसिटी दिलेली आहे, लेंथ विचारलेली आहे. इतका सोपा क्वेश्चन म्हणजे खूपच सोपा क्वेश्चन झालेला आहे हा. बोथ एंड ओपनसाठी फॉर
बोथ एंड ओपन पाईप. काही विचार करायचा नाही, जस्ट फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज V/2L. फक्त मुलं कन्फ्यूज राहतात V/4L की 2L, कारण की 1 एंड क्लोजचा फॉर्म्युला आहे V/4L आणि ओपनचा 2L. ओपनचे दोन्ही एंड ओपन आहेत, त्या 2 वरनं हा 2 लक्षात ठेवायचा मुलांना. ठीक आहे. ओपन पाईपचे दोन्ही एंड काय असतात, खालचा एंड वरचा एंड दोन्ही एंड ओपन. बोथ म्हणजे 2 एंड्स ओपन असतात. तर मग या फॉर्म्युल्यामध्ये 2 आहे असं काहीतरी लॉजिक लावून फॉर्म्युला लक्षात ठेवा. बस आता तुम्हाला काय एन आणि व्ही दिलेला आहे, एल काढायचा आहे. एल वर जाणार, एन खाली येणार. सो लेंथ ऑफ द ओपन पाईप इज V/2 × N. सो एल इज इक्वल टू वेलॉसिटी दिली आहे आपल्याला 340. फ्रिक्वेन्सी आहे 2 × 330. 300. 0 0 कॅन्सल. 34 डिवायडेड बाय 2 × 30. याला लेस जर केलं 2 1 जा 2 1 जा 2 2 7 जा 30. एल इज इक्वल टू 17 डिवाइड बाय 30. फारच जस्ट डिवाईड करायचं आहे आणि डिवाईड केल्यानंतर ॲन्सर आपलं 30 17ला डिवाईड 0 पॉईंट समथिंग. सो याचा ॲन्सर यायला पाहिजे 0.57 मीटर. 0.57 मीटर. हे जस्ट डिव्हिजन आहे, डिव्हिजन तुम्ही करून बघा, मिळून जाणार. 30नं डिवाईड करा 17ला.